ऍक्च्युली भेटूनच बोलावंसं वाटत होतं, पण खूप लेट झालाय. सो नेत्रा, तुला टेन्शन आलंय का? कसलं? 30 तारखेचं. तीस तारीख जवळ येते आणि 30 तारखेला आपलं लग्न होतंय, हे फायनल आहे. ऍक्च्युली मला आत्ता टेन्शन यायला सुरुवात झाली होती, पण थोड्या वेळापूर्वी मी आईशी बोललो आणि माझं सगळं टेन्शन रिलीज झालं. ती मला म्हणालीये, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आणि नेत्रा, तुला सांगतो, एकदा आईने एखाद्या गोष्टीत लक्ष घातलं तर ती गोष्ट व्यवस्थितच होते. सो आता तू सुद्धा कसलंच टेन्शन घेऊ नकोस. आणि एक खूप 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 महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. सांगा ना. आय लव्ह यू नेत्रा. तू काही बोलणारच नाहीयेस का? बोलायचंय. ठीक आहे, हरकत नाही. प्रत्येक वेळेला प्रेम व्यक्तच केलं पाहिजे असं नाही, ते दिसतं डोळ्यातून. आणि मला आता तुझ्या डोळ्यात दिसतंय की आपलं लग्न होतंय. तू थोडीशी नर्वस आहेस, पण डोळ्यात खूप स्वप्न आहेत तुझ्या, आपल्या दोघांच्या संसाराची. हो ना? मित्र, तुझा नवरा म्हणून मी तुला आत्ताच एक प्रॉमिस देतो. जे तुझं स्वप्न असेल तेच माझं स्वप्न असेल, आणि आपण दोघांनी मिळून आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची. सगळे राजाध्यक्ष एकत्र जमले. हो, अद्वैत नेत्राचं लग्न आहे 30 तारखेला. त्याचीच तयारी चालली आहे सगळी. आता इंद्राणी मॅडम आल्यात म्हणजे त्या सुद्धा आपल्याला मदत करतील. हो ना मॅडम? ए आधी आता ना आपण कपड्यांचं ठरवूया. म्हणजे तू कुठल्या रंगाचे कपडे घालणार किंवा दोघांचे कुठल्या रंगाचे असणार, थीम काय असणार, तेजस बघतोयस का? दाखव ना त्याला. तनू दाखव. हा, मी तुला वेबसाईटवर बघ, मी तुला सांगते. मला हे कॉम्बिनेशन चांगलं वाटतं. ओके, ग्रेट. मग बघूया ते. ओके बाबा, तुम्ही पण एकदा बघून घ्या, म्हणजे यांच्यानुसार पण कपडे. हे सगळं बंद करा. अद्वैत आणि नेत्राचं लग्न नाही होणार. चला, बिंडोक राजाध्यक्षांनी पांघरलेलं शहाणपणाचं पांघरून आता सगळ्यांसमोर टराटरा फाटणार. पप्पाजी. शेखर, हे काय बोलतोयस तू? मी काही चुकीचं ऐकलं का? बाबा, काय 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 झालं ते नेमकं सांगाल का? भाऊजी, तुम्ही बरे आहात ना? मी जे काही बोलतोय ते व्यवस्थित विचार करून बोलतोय. हे लग्न नाही होणार. हे लग्न मोडलं. बाबा, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? मला कळतंय मी काय म्हणतोय ते. सगळ्यांसाठी, तुझ्यासाठी हे खूप शॉकिंग आहे.
प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं नाही घडत. मला तुमची फिलॉसॉफी नाही ऐकायची आता. तू म्हण काही, पण हे लग्न मोडलंय. बाबा काय बोलताय तुम्ही? खेळ आहे का? 30 तारखेला लग्न आहे. ऑलमोस्ट सगळ्या पत्रिका वाटून झाल्यात. लग्नाची खरेदी सुरू आहे. तुम्ही म्हणताय लग्न मोडलं? नेत्राचं, तिच्या घरच्यांचं काय? अद्वैत तू आत्ता माझ्याशी वाद नको घालूस प्लीज. बाबा नको. वा, छान. तुमचे थॉट्स खूप चांगले आहेत बाबा, पण मला असं वाटतं तुमची मेमरी वीक झाली आहे. तुम्ही परवा तेजस आणि मला काय म्हणालात आठवतंय? नसेल आठवत तर मी सांगतो की आपण सगळे एज्युकेटेड लोक आहोत. उगाच कुठल्याही गोष्टीचा संदर्भ कुठल्याही गोष्टीशी जोडू नका. हे सगळे निव्वळ योगायोग आहेत. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे, त्यामुळे काही वाईट होणार नाही. झालं तर चांगलंच होईल, असंच बोललात ना तुम्ही? आठवतं तुम्हाला? हे बघ अद्वैत, मला सगळं मान्य आहे, पण काय बाबा, पण काय? मी लंडनहून परत आलो तेव्हा मी नको नको म्हणत असताना तुम्ही मला त्या महामृत्युंजयाच्या पूजेला बसायला सांगितलं. तेव्हाच मी क्लिअर सांगितलं होतं बाबा तुम्हाला, हे सगळं मी तुम्हाला बरं वाटावं म्हणून करतोय. नाही, मला मान्य आहे की माझ्या लाईफ मधले डिसिजन घेणं हा अधिकार आहे तुमचा. पण याचा अर्थ असा नाही नव्हत की तुम्ही तुमचे निर्णय माझ्यावर लादा. मला नाही सहन होतंय बाबा आता हे सगळं. आतापर्यंत मी गप्प बसलो, पण आता खरंच नाही सहन होतंय. बाबा, माझी इच्छा नसताना तुम्ही नेत्राला माझ्या आयुष्यात घेऊन आलात. मला न सांगता परस्पर माझं नेत्राबरोबर लग्न ठरवलं तुम्ही. मी नव्हतो तयार लग्नाला, मला नव्हतं करायचं लग्न. पण आता मी तयार आहे नेत्राबरोबर लग्न करायला, कारण माझं खरंच मनापासून प्रेम आहे तिच्यावर. मी तिच्याबरोबर आमच्या संसाराची स्वप्न बघतोय आणि तुम्ही आता म्हणताय की लग्न कॅन्सल. काय बाबा आहे? तुम्ही माझं लाईफ तर स्पॉइल करताच आहे, पण माझ्या बरोबर नेत्राचंही लाईफ स्पॉइल करताय. तुम्ही जरा नेत्राचा, नेत्राच्या घरच्यांचा, आपल्या घरातल्यांचा थोडा तरी विचार करायचा होता. आणि काय लग्न म्हणजे काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला वाटलं की लग्न ठरलं, तुम्हाला वाटलं की लग्न मोडलं. लग्न म्हणजे काय पोरखेळ आहे बाबा? सॉरी, मी तुझा राग समजू शकतो, पण तुझं आणि नेत्राचं लग्न नाही होऊ शकत. बाबा नक्की काय चाललंय तुमचं? आता तुम्ही इथे लग्न होणार नाही असं म्हणालात, मग नेत्रा तुमच्याशी बोलली, आता तुम्ही म्हणताय की लग्न होईल. काय चाललंय काय? आणि नेत्रा असं काय बोलली तुमच्याशी? असं काय सिक्रेट आहे? अरे रुपालीला सगळं माहितीये. मला रुपाली, तू काहीच बोलली नाहीस. पण आई काय आहे हे सगळं? नाही आधी मला रुपाली राहू दे आता. मला तर सगळ्यांना सगळं सांगावंच लागणार आहे. अगं ना, त्यात ट्रान्सपरन्सी हवी. हो ना? काय झालं, मला मध्यंतरी एक बुवा भेटले. त्यांनी मला सांगितलं की नेत्रा आणि अद्वैतच लग्न होणार, कारण नेत्रा अद्वैतचं रक्षा कवच आहे. आणि लग्नानंतर तुझ्या पत्रिकेत असलेला अकाल मृत्यू टळेल.
तेजस, मी मध्यंतरी ऑफिसमधून निघून गेलो होतो, अनवाणी परत आलो होतो. मी त्या बुवानाच भेटायला गेलो होतो. त्या बुवानी मला असंही सांगितलं की लग्नानंतर मृत्यूयोग टळेल, पण हे लग्न सहजासहजी नाही होणार. अडचणी येतील. आधी मला असं वाटलं की होईल सगळं व्यवस्थित, काही प्रॉब्लेम्स नाही येणार, पण अशा काही निगेटिव्ह गोष्टी घडायला लागल्या, माझ्या मनात भीती निर्माण झाली. असं वाटलं की पुढे जाऊन काही मोठा प्रॉब्लेम नको तयार व्हायला. मी घाबरलो होतो. म्हणून मी हा असा विचार करून लग्न व्हायला नको असा निर्णय घेतला. अरे अद्वैत, मला टेन्शन आलं होतं रे. आणि रुपालीला हे सगळं माहिती आहे. नेत्रा आणि अद्वैतचं लग्न व्हावं हीच तर माझी इच्छा होती. मला हेच हवं होतं. ह्या काही घटना घडल्या त्यामुळे मी खूप डिस्टर्ब झालो होतो. म्हणून मी असा विचार करून हा निर्णय घेतला. साहजिक आहे अशी भीती वाटणं तुम्हाला. पण मला फक्त एक सांगा, नेत्राने तुम्हाला असं काय सांगितलं ज्यामुळे तुम्ही तुमचा विचार बदललात? कॉंग्रॅच्युलेशन्स, फायनली लग्न ठरलं तुझं. खरंच खूप नशीबवान आहेस तू. ज्या घरात मोलकरीण म्हणून आलीस त्याच घरात आता मालकीण म्हणून येणार आहेस. त्रिनयना देवी आईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. सगळं चांगलं होणार बघ. सुवासिनी झाल्यावर तुझ्या चांगल्या कर्मांची फळं देवी आई तुला नक्की देईल. हे सांगायला आलात तुम्ही इथे? नाही ग, राजाध्यक्षांच्या घरात सगळं चांगलं व्हावं म्हणून आले मी इथे. आता ऐकलंस ना तू आजी काय म्हणाल्या ते? बर, थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाही. मला माहिती आहे तुम्ही इथे कशासाठी आलात ते. तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे लग्न नाही थांबणार. सांगा रुपालीबाई साहेबांना. नाही, हे लग्न थांबणार नाही. हे लग्न होणारच, आणि खूप वाजत गाजत होणार, धूम धडाक्यात होणार. बोल. बुवा, तुम्ही मला मागे म्हणाला होतात की अद्वैत किंवा नेत्रापैकी एकाचा जीव वाचू शकतो. मी स्वार्थीपणानं त्यांचं लग्न लावायला निघालो खरा, पण मला राहावलं नाही. मी नेत्राला सगळं सांगितलंय. तिला आता सगळं कळलंय, पण धक्कादायक असं आहे की हे सगळं कळून सुद्धा ती लग्नाला तयार आहे. मला तिला गमवायचं नाही. प्लीज काहीतरी उपाय सांगा ना, प्लीज. नियती बदलायला उपाय? नेत्रा सर्वसाधारण मुलगी नाहीये. दैवी अंश आहे तिच्यात. तिच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती आणि तिची नियती यांना जोडणारा दुवा साक्षात त्रिनयना देवी आहे. सध्या तरी मला काही उपाय सापडत नाहीये, पण हे विश्व तरी काय आहे? शक्य त्यांचं घरच ना. आपण आपलं आयुष्य हो किंवा नाही असं म्हणून व्यतीत करत असतो, पण या हो किंवा नाहीच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे, आणि नेत्राचा संबंध थेट त्या जगाशी आहे. म्हणूनच मला असं वाटतं की तुझा पुत्र अद्वैत आणि नेत्रा यांचं नातं तू त्रिनयना देवीला समर्पित केलंस तर धुळीच्या कणा एवढी शक्यता निर्माण होईल आणि नेत्राचा जीव वाचेल. धुळीच्या कणा एवढी शक्यता?
चालेल, काय शक्यता आहे ती मला सांगा, मी तयार आहे करायला. तुला वाटतं तितकं सोपं नाहीये ते. नेत्राचा जीव वाचण्याची 1% जरी शक्यता असेल ना, मी करेन. तुम्ही मला सांगा काय करायचंय. बरं ऐक, काही अटी पूर्ण करूनच तुला हे लग्न पार पाडावं लागेल. हा विवाह त्रिनयना देवीला साक्षी मानून, अर्थात त्रिनयना देवीच्या देवळातच व्हायला हवा. या विवाहात वर आणि वधू मिळून 5च माणसं असायला हवी, ती सुद्धा जवळची. 6व्या व्यक्तीने हा विवाह पाहता कामा नये. हा विवाह मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीतच पार पडायला हवा. नेत्रा जलतत्व आहे, म्हणून हा विवाह अग्नीला साक्षी मानून नव्हे, तर त्रिनयना देवीला साक्षी मानून व्हायला हवा. अर्थात वधू आणि वराने त्रिनयना देवी भोवती सप्तपदी चालताना प्रदक्षिणा घालायला हवी, तरच या विवाहाला मान्यता मिळेल. ग्रंथ कुठे आहे? इथे उद्धार करायला नाही आले मी तुझा. ग्रंथ कुठे, लवकर सांग. काय सांगू हिला आता? रुपाली, लवकर सांग, ग्रंथ कुठे आहे? अगं, मला खरंच माहित नाही ग्रंथ कुठे. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली माझं. मला नाही सांगता येणार. नक्कीच माझ्या मनातलं ऐकेल ताई. काय करू आता? इंद्राणीला कसं सांगू? बंटीने ग्रंथ कुठेतरी लपवून ठेवलाय आणि कुठे ते कळायलाच मार्ग नाहीये. आणि त्यात आता त्याची ही अशी अवस्था होऊन बसली. अधोक्षज कुठे आहे? काय झालं अधोक्षजला? ग्रंथ कुठे आहे रुपाली? त्रिनयना देवी याच्या देवळात लग्न, आणि तेही कोणी नसताना? साहेब, अशक्य आहे. हो, अशक्य आहे हे, पण हेच आपल्याला शक्य करून दाखवायचे. नेत्रा, हे बघ, आपण काहीतरी करू, काहीतरी विचार करू, पण सगळ्या अटी पूर्ण करून हे लग्न व्हायला हवं. तू प्लीज नाही म्हणू नकोस, प्लीज. लवकरात लवकर आपल्याला ठरवायला हवं. अद्वैतचा फोन येतोय. साहेब, साहेब, अद्वैत साहेब तुमची वाट बघताय. तुम्ही लवकर ऑफिसला जा. नेत्रा, त्यांचा फोन आला होता. फोनवर सुद्धा तुमची खूप काळजी करत होते, म्हणून म्हणते तुम्ही लवकर ऑफिसला जा. हे बघ नेत्रा, मी जातो ऑफिसला, पण लवकरात लवकर ह्या सगळ्या अटी पूर्ण करून हे लग्न पार पाडायलाच हवं. जर का हे लग्न अशा प्रकारे झालं ना, तरच तुझा मृत्यूयोग टळेल. मला एकदा आबांशी बोलावं लागेल. ठीक आहे, तू बोलून घे आबांशी, आपण नंतर बोलूच. नेत्रा, तू मला बापाचा दर्जा दिलायस. तुला मनापासून लग्न करायचं ना अद्वैतची. हा तुझा बाप तुझा अद्वैतची लग्न लावून देईल. येते. ही कसली परीक्षा आहे देवी आई? अद्वैत साहेबांचं आणि माझं लग्न होणं हे तुझ्याच मनात होतं, म्हणून सगळं इथवर पोहोचलं. आणि आता सगळं लग्नापर्यंत येऊन पोहोचतंय, तर हे सगळं होतंय. नक्की आहे तरी काय तुझ्या मनात? हे लग्न व्हायला हवं की नको? लग्न व्हायलाच हवं आई, कारण लग्न झाल्यावर अद्वैत साहेबांवर असलेली अकाली मृत्यू योगाची टांगती तलवार कायमची दूर होणार आहे. पण मग लग्नासाठी एवढ्या अटी का? त्याही एवढ्या कठीण. वावोशी मधलं तुझं मंदिर,
आधीच मी त्या मंदिरात गेलेलं गावकऱ्यांना चालत नाही, आणि त्यात मी तिथे लग्न करते हे त्यांना कळू द्यायचं नाही. आणि तेही लग्न दिवसा डवळ्या सूर्य डोक्यावर असताना व्हायला हवं. हे काय आहे? ह्या काय अटी आहेत? कसला पेच रचलायस तू देवी आई? तूच मार्ग दाखव. शांत हो. माझी अशीच अवस्था झाली होती जेव्हा पहिल्यांदा मी बंटीला तसं बघितलं. 2-3 दिवस धक्क्यातनं सावरले नव्हते मी. झालंय काय त्याला नक्की? ते जर मला कळलं असतं तर बंटी या अशा अवस्थेत असता का आता? पण तो कधीतरी ग्रंथाबद्दल काहीतरी बोलला असेल. बोलला ना, बोलतो तो. म्हणजे समुद्रातून ग्रंथ बाहेर येईल, वरतून आकाशातूनच पडेल, हिमालयावर गेलात तर सापडेल, असं काहीतरी बरळतो ग. या सगळ्याचा काय अर्थ काढायचा मला नाही कळत खरंच. पण तो बरा होईपर्यंत वाट बघूया आपण, मग कळेल आपल्याला ग्रंथ कुठे ठेवलाय तो. माझ्याकडे वेळ नाही ना एवढा. अगं मला कळतंय तुला तातडीने ग्रंथ हवाय, पण आता काय करू शकतो आपण? दुसरा काहीच पर्याय नाहीये आपल्याकडे. थांबायलाच लागेल बंटी बरा होईपर्यंत. आणि मी तुला बंटीच्या घरी म्हटलं तसं आत्ता आपण अद्वैत नेत्राच्या लग्नाकडे लक्ष केंद्रित करूया, ग्रंथाचं बघू नंतर. पण हे सगळं कधीपासून होतंय त्याला? ग्रंथ चोरल्यापासून. सांगितलं ना तुला. तो नाटक नाही ना करत आहे? कमाल करतेस तू. नाटक कशाला करेल तो? बघितलंच ना त्याला किती त्रास होतोय ते. त्याला कुलपात बंद करून आलीये मी. विश्वास ठेव ग, नाटक नाही करत आहे तो. म्हणजे तू जसा विचार करतेस ना तसं नाहीये खरंच. पण हे असं किती दिवस थांबणार आपण? किती दिवस वाट बघायची? तो बरा होईपर्यंत थांबावंच लागेल आपल्याला. कोमात गेलेला पेशंट कसा लवकर नाही ना बरा होत, आणि तो बरा होईपर्यंत थांबावंच लागतं समोरच्याला. मग तो 2 दिवसात बरा होईल, 2 महिन्यांनी बरा होईल, 2 वर्षांनी नाही. एवढा वेळ नाही जाणार. पण तू प्लीज तुझ्या त्रिनेना देवीकडे प्रार्थना कर ना बंटी बरा व्हावा म्हणून. आपणही आपले प्रयत्न सुरू ठेवू. हा, मी आयडिया दिली आहे आईला. गुड. सगळ्यांना सगळं कळायलाच हवं. खूप मोठा चेंज आहे हा. तुम्ही बाकीच्यांना सांगितलं का? मी तेजसला सांगितलंय. तेजसने फाल्गुनीला सांगितलं असेलच. तेजस, फाल्गुनी आणि केतकी ज्या काही ऑर्डर्स दिल्या त्या कॅन्सल करतील. ओके. रुपाली, तू जर कोणाला इन्व्हाइट केलं असेल तर त्यांना फोन करून सांग. पण हे विचित्र नाहीये का? म्हणजे आपणच निमंत्रण पत्रिका दिल्या आहेत ना, आणि आपणच सांगायचं हे असं झालंय म्हणून. राजाध्यक्षांच्या इमेजला याने. रुपाली, लोक काय म्हणतात ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. आपल्या घरातला प्रॉब्लेम आहे ना, आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे तो. लोक येणार का मदतीला आपल्या? मला पटतंय तुमचं. नाही, मी करेन तुम्ही म्हणताय तसं, पण मला कारण सांगाल का का करायचंय हे असं? तुला अद्वैत सांगितलं असेलच ना बुवानी काय सांगितलंय ते? हो शेखर, पण मला हे. रुपाली, आपण बोलण्यात वेळ नको घालवूया. बुवानी जसं सांगितलंय तसंच करूया. हे लग्न होतं हे महत्वाचं नाही का? हे लग्न कसं पार पडायचं ते मी बघतो. तू फक्त काय कॅन्सल करायचं त्याकडे लक्ष दे. चला, फायनली काहीतरी बोललीस तू. डोंट वरी नेत्रा, सगळं व्यवस्थित होईल. साहेब तुम्ही झोपा आता, उशीर झाला ना. मी झोपतो, तू पण झोप, जागी राहू नकोस. की मी येऊ थोड्या वेळाने बघायला तू झोपलीस की नाही ते? गुड नाईट. गुड नाईट. आपलं लग्न रस्त्यावर, बस स्टॉपवर, आपल्या टेरेसवर कुठेही झालं तरी मला तुझ्याशीच लग्न करायचं. तू
तू मला बापाचा दर्जा दिलायस. तुला मनापासून लग्न करायचं ना अद्वैतची. हा तुझा बाप तुझा अद्वैतची लग्न लावून देईल. नेत्रा, रिलॅक्स. सगळं व्यवस्थित होणार आहे. हे काय चाललंय सगळं? तू म्हणालीस तसं होईल ना नक्की? म्हणजे जाईल ना नेत्राचा जीव लग्नानंतर? अधुक्षच्या घराची चावी काढून ठेव, मला लागेल. कशाला? कशाला म्हणजे उद्या मी जाणार आहे त्याच्या घरी त्याला खायला घेऊन. हे बघ, आता मी काय विचारते त्याचं उत्तर दे तू. उगाच स्वतःचं म्हणणं धरून ठेवू नकोस. स्वतःचं म्हणणं धरलं नाही ना तर मला ग्रंथ मिळणार नाही. ग्रंथ 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 काय? मी सांगितलं होतं तुला, तुझ्या लक्षात आहे ना? आहे, लक्षात. देणार आहे म्हटलंय ना मी. पण आधी कोणी इथे याच्यात मला एक गोष्ट सांग, नेत्राचा जीव जाईल ना नक्की लग्नानंतर? हा, नेत्रा आणि अद्वैतचे डिटेल्स हवेत मला. जन्मतारीख, जन्मवेळ सगळं. दिलेत ना? किती वेळा देऊ? पत्रिकांचे फोटो सुद्धा काढून ठेवलेत मी. मला नेत्राचे डिटेल्स हवेत परत एकदा. आणि पत्रिकेवरचे नकोय, तिच्या घरच्यांकडून घेऊन दे मला. काहीतरी गडबड आहे. कसली गडबड? ह्या ज्या पत्रिका जुळवल्यात ना, मला वाटतं शेखरने काहीतरी गडबड केली आहे. आता तू फार विचार करू नकोस, मला डिटेल्स दे लवकर. ठीक आहे, पण पुढे काय करायचंय? पुढचं पुढे. अधोक्षच्या घराची चावी हवी आहे. चहा? नाही, नकोय. अवघ्या थोडाच आहे. नाही, खरंच नकोय मला. बरं, थोड्या वेळाने देते. कसे आहात आजोबा? आणि नेत्राच्या आई बऱ्या आहेत ना आता? म्हणजे हेमा गेल्यानंतर सावरल्या? शेखर साहेब, नेत्रा कुठे दिसत नाहीये. अद्वैत गेलाय तिला बोलवायला, येतीलच. ते बघा आलेच. आबा, कसे आहात तुम्ही? ठीक आहे, तू कशी आहेस बाळा? एकदम मजेत आहे. बसा तुम्ही. या बसा. हा. तेजस साहेब बसा ना तुम्ही. नाही नाही, तू बस. नाही साहेब, तुम्ही बसा. वहिनी बसा. अरे आजोबा, नेत्राने तुम्हाला सगळं सांगितलं असेलच. आपल्याला हे लग्न पार पाडायचे, पण फक्त काही अटी पूर्ण करून. हो, नेत्रा बोलली माझ्याशी, त्यासाठीच तुम्हाला मी फोन करत होतो. या एवढ्या सगळ्या अटी म्हणजे नाही, मला कल्पना आहे तुम्हाला टेन्शन येणं साहजिक आहे, पण टेन्शन घेऊ नका. आपण हे लग्न असं का करतो यापेक्षा कसं करायचं याच्यावर भर देऊया. तुमचा माझ्यावरती, आमच्या संपूर्ण कुटुंबावरती विश्वास आहे ना? असं का बोलताय शेखर साहेब? अहो, विश्वास आहे म्हणून तर नेत्राला पाठवलं ना तुमच्याकडे. तुमच्या बाबतीत विश्वासाचा प्रश्नच येत नाही. पण हे बघा, काही अडचणी आहेत, मान्य आहे मला. पण नेत्रा काही सामान्य मुलगी नाहीये. तिला त्रिनयना देवीचं वरदान आहे, त्यामुळे हे लग्न असं करावं लागतंय. खरंय तुमचं, पण गावकऱ्यांपासून लपवून गावकऱ्यांच्या नकळत हे लग्न पार पाडणं अशक्य आहे. अशक्य आहे, पण आपल्याला ते शक्य करायचंय. काय तेजस? हा, करेक्ट आहे. येस, बरोबरच. कुठेस? तुला काल सांगितलं ना मी अधोक्षजकडे येणार आहे, तिथेच आहे. पण अजून तिथेच आहेस? आत्ताच आले मी. ऐक, तिथनं बाहेर येताना व्यवस्थित कुलूप वगैरे लावून निघ. उगाच कोणाला संशय नको यायला. आणि तर दिलंच ना त्याला खायला, मग निघ आता तिथून.
कळते का मी काय म्हणते? निघ आत्ताच्या आत्ता. बघते. बघते म्हणजे सांगते तेवढं कर. निघ तिथून आत्ताच्या आत्ता, नाहीतर काय धमकी देतेस मला? तुला चावी द्यायलाच नको होती मी. मला ऑर्डर देण्यापेक्षा तू तुझं काम नीट कर. मी माझं काम नीटच करते. दिसतंय ते. नेत्राची जन्मतारीख आणि बाकीचे डिटेल्स काढले? अद्वैतचे सगळे डिटेल्स आहेतच माझ्याकडे. तो नेत्राचा आजोबा आलाय घरात, त्याच्याकडून नेत्राचे सगळे डिटेल्स घेते मी. कळतंय? ठीक आहे. निघ आता तिथून. आणि बंटीला अजिबात त्रास देऊ नकोस हं? सांगून ठेवते. कुलूप लाव आणि निघ. नेत्राचे आणि या घराचे संबंध आता खूप 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 घट्ट झालेत. हे लग्न व्यवस्थित पार पडेल. आणि आम्ही आहोत ना, कशाला काळजी करताय? चहा घ्या. घ्या. आणि आता आराम करा जरा वेळ. काही लागलं तर सांगा, मी आहेच तुमच्या सेवेला. आराम करू दे त्यांना. नेत्रा, त्यांना पाहिलं की दडपणच येतं ग मला खूप. आबा काय आहे? किती घाबरताय? तुम्हीच म्हणता ना, कुटुंब एकत्र असलं की कोणत्याही संकटाशी सामना करू शकतं. आता इथे तेच होतंय. सगळे एकत्र आलेत, त्यामुळे आता रुपालीबाई साहेब काहीच नाही करू शकणार. जे काही घडतं ते देवी आईच्या मनाप्रमाणे घडतं. मग देवी आई काही वाईट घडू दे नाही ना. आणि आबा, माझा शेखर साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. ते असं काही घडू देणार नाही ज्याने मला किंवा घरात कोणालाही त्रास होईल. म्हणायला गेलं तर हे एक मोठं दिव्य आहे. हे दिव्य निर्विघ्नपणे पार पडू दे ग देवी आहे. चल येतो. आबा, शेखर साहेब म्हणत होते ना गाडीने जा, गेला असता आरामात. अगं नको, इथेच बाजूला मठामध्ये माझं एक काम आहे. ते काम आटपून मला 12ची एसटी पकडायची आहे. ते मठातलं काम आटपून जाईन मी. बरं ठीक आहे, चला मग मी तुम्हाला रिक्षात बसवते. अगं रिक्षा नको बाळा, जास्त लांब नाही जायचंय. आबा, अजिबात चालत नाही जायचंय हा कुठेही. अगं चालत नाहीच जाते मी, बसनी जातोय. तुम्ही ऐकत का नाही हो माझं? तू ऐक ना बाळा माझं. जा, मी येतो. बरं मग बसमध्ये बसल्यानंतर आठवणीने मला फोन कर. नक्की. सावकाश. काळजी घे बाळा. हो. तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं मी? नाही, काही नाही, काही हरकत नाही. बोल. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही नेत्राच्या आजोबांकडून जी माहिती घेतलीत त्यानुसार मी नेत्राची पत्रिका बनवली. हो का? मग आता ती पत्रिका मी माझ्याजवळ ठेवून घेणार आहे काही दिवस. काही विधी करायचे तिच्यावर. बरं, बघूया काही अडचणी दूर होत आहेत का. आता तू करतेस ना, मग अडचणी दूर होतीलच, माझी अगदी खात्री आहे. तू सांगितलेल्या उपायाचा नेहमीच गुण आलाय बघ. पण आजी, ही गोष्ट फक्त आपल्यातच राहू द्या. बर. आता तुमचं टेन्शन दूर झालं ना? अगं लग्न होईपर्यंत थोडं टेन्शन राहणारच, पण आता तू आलीयस ना, त्या आधीपेक्षा माझं टेन्शन खूपच कमी झालंय. कधी एकदा अद्वैत आणि नेत्राच्या डोक्यावर अक्षता पडतायत असं झालंय ना तुम्हाला? हो ग. बरं आजी, ह्या ज्या पत्रिका जुळवून आणल्या त्या शेखरनी आणल्या ना? हो. कुणाकडून? शेखरनी काय बाई नाव सांगितलं होतं? हा,
घैसास गुरुजी, लोणावळ्याचे घैसास गुरुजी. पण तुला का हवी त्यांच्याबद्दल माहिती? सहजच. म्हणजे माझ्याकडे सुद्धा अशी पत्रिका जुळवण्याची बरीच कामं येतात, पण मला फारसा रस नाही त्यात, म्हणून कोणी माहितीचं असावं म्हणून. अहो, तुम्ही एवढ्यात उठलात? आत्ताच झोपला होतात ना? ही इंद्राणी आहे, आपल्या घरातली आहे असं समजा. मी तुम्हाला हिच्याबद्दल मागे सांगितलं होतं, विसरलात का? काय होतंय? त्रास होतोय का तुम्हाला? पद्मा, कसं समजावू तुला? अगं, डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवत जाऊ नकोस. ही बाई रुपालीला सांगते. अगं, माणसं ओळखायला कधी शिकणार आहेस तू? अगं, ही वाईट काम करते, हिच्यावर विसंबून राहू नकोस. अहो, तुम्ही शांत व्हा बघू, शांत व्हा, नका त्रास करून घेऊ. आजी, मी येते. हा.